नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्या समोर सांगण्यासाठी आलोय. तो म्हणजे आपण जे कास्ट सर्टिफिकेट काढतो ते किती वेळा काढावं लागतं. आता बऱ्याच वेळा कास्ट सर्टिफिकेट कुणाला काढावं लागतं हा प्रश्न सुरू होतो. महाराष्ट्र राज्यामध्ये घटनात्मक आरक्षण किंवा कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जे वर्गीकरण होत आहे त्यामध्ये ओपन, EWS, त्यानंतर ओबीसी ज्यामध्ये इन्क्लूड असणारी SBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास, त्यानंतर SC-BC मराठा आरक्षण, सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, त्यानंतर VJ म्हणजेच विमुक्त जाती, त्याला आपण डिनोटिफाईड ट्राइब्स असं सुद्धा म्हणतो, DT1 असं म्हणतो, NTBCD म्हणजे नोमॅडिक ट्राइब्स BCD किंवा नोमॅडिक ट्राइब्स 1, 2, 3 असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर SC आणि ST अशा एकूण 10 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्यामधलं घटनात्मक आरक्षण असतं. त्यानंतर जे सेंट्रल लेवलवरती असतं ज्याला आपण केंद्रीय पातळीवरती म्हणूया, तर ओपन, EWS आणि ओबीसी आणि SC आणि ST अशा 5 जातीमध्ये वर्गीकरण होतं. ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी सेंट्रल मध्ये असतं ते स्टेट काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्र स्टेटच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर ओबीसी, SBC त्याचबरोबर VJ, NT 1, 2, 3 या सर्व कॅटेगरीना एकत्रितरित्या सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागत असतं. आता हे घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सेंट्रलमध्ये असणाऱ्या 5 कॅटेगरी आणि स्टेटमध्ये असणाऱ्या 10-11 कॅटेगरी मध्ये जे काही आरक्षण आहे ह्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट लागत असतं. एक तर ह्या सर्व कॅटेगरीतल्या ओपन कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी म्हणजे हे दोन्ही कॅटेगरी ओपन मध्ये एक सेंट्रल मध्ये म्हणजे केंद्रीय लेवलला किंवा महाराष्ट्र स्टेट लेवलला दोन्ही कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक नाही. आता एक्झाम्पल धरून चालू, जे ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत की ज्यांना कास्ट कोणती ना कोणती आहे तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता आहे का? तर कास्ट सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही. तर कुणाला आवश्यकता आहे? EWS आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना सेंट्रलच्या EWS आणि सेंट्रलच्या ओपन स्टुडंटसाठी आणि महाराष्ट्र राज्यातल्या ओपन आणि EWS साठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर महाराष्ट्र लेवलवरती असणाऱ्या सर्व म्हणजे SC, ST, VJ, NTBCD आणि OBC, SBC आणि SC-BC या कॅटेगरीला, त्याचबरोबर सेंट्रलमध्ये OBC, SC आणि ST या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता हे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये त्याला आपण जात प्रमाणपत्र असं म्हणतो. हे जात प्रमाणपत्र आपल्या तालुका लेवलला किंवा महा ई सेवा केंद्रामधून, सेतू कार्यालयामधून आपलं ज्या ठिकाणचं डोमिसाईल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्या स्वतःच्या 1967च्या पूर्वीचा दाखला आहे, म्हणजे काय लागेल, हे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांचं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यावरती जी कास्ट आहे ती तुमची नमूद होते. त्यानंतर त्याच्या पालकाचा म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाचा, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, आणि त्यानंतर त्याच्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, हे 3 सर्टिफिकेट मस्ट आहेत म्हणजे आवश्यक आहेत. म्हणजे का आवश्यक आहे तर तुम्हाला जो पुरावा आहे तो 1967च्या अगोदरचा पुरावा असला पाहिजे की तुम्ही त्या कॅटेगरी त्या कास्टचा आहात. मग जर तुमच्याकडे 1967-68च्या अगोदरचा जर दाखला नसेल तर मात्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही. आता हा विषय सुरू झाल्यानंतर आता आपण कास्ट सर्टिफिकेट किती वेळा काढावं लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लागणाऱ्या ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट एकदा काढलं की ते लाईफ टाइम परत काढण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ SC आणि ST, त्याचबरोबर VJ, NT 1, 2, 3, OBC, SBC आणि SC-BC या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु हे प्रमाणपत्र एकदा तुम्ही जर 2 वर्षापूर्वी काढलेलं असेल
किंवा 4 वर्षापूर्वी काढलेलं असेल तरी सुद्धा ते तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिड आहे. परंतु जर समजा सेंट्रल मध्ये आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल, उदाहरणार्थ आपण नीटची परीक्षा देणार आहोत, त्यानंतर आपल्याला जी काउन्सिलिंग म्हणजे प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेच्या मध्ये ज्यावेळेस आपल्याला प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरणार आहे, त्यावेळेस सेंट्रल मध्ये किंवा केंद्रीय काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण भाग घेणार आहे, त्यावेळेस आपल्याला सेंट्रलचं व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट लागत असतं. त्यामुळं तुम्हाला या सर्व म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या ओबीसी, एससी-बीसी, त्याचबरोबर हे सर्व NT-BC-D आणि VJ या कॅटेगरीना सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागणार आहे. आणि हे सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट मात्र तुम्हाला एकदा काढलं की ते फक्त 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. म्हणजे त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष. म्हणजे सध्याचा जर आपण विचार करायला गेलो, जर समजा 31 मार्च 2026च्या अगोदर तुम्ही जर समजा कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल या वर्षभरात कधी पण, तर त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2026ला संपणार आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2026च्या नंतर तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. एक्झाम्पल बघायला गेलं तर ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग प्रक्रियेच्या पूर्वी ज्यावेळेस NTA कडे फॉर्म भरणार होतो, त्यावेळेस आपण सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढले. त्याची व्हॅलिडिटी आपल्याला 31 मार्च 2026ला संपणार आहे, म्हणजे आणखी 3-4 दिवसात. त्यानंतर मात्र 1 तारखेच्या पुढे जर सेंट्रल काउन्सिलिंग मधलं आपल्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल ओबीसीचं, तर ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मात्र 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं असेल तरच सेंट्रल काउन्सिलिंग मधल्या MCC ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये किंबहुना AA-CCC मध्ये ते व्हॅलिड असणार आहे. म्हणजे तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट हे प्रत्येक वर्षी नवीन काढावं लागणार आहे. मात्र स्टेट लेवलवरचं जे सर्टिफिकेट आहे तेच कास्ट सर्टिफिकेट मात्र एकदा काढलं की तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिड असतं. परंतु कास्ट सर्टिफिकेटसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कॅटेगरीसाठी पाहायला गेलं तर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे सर्वांसाठी आवश्यक आहे. मग ते ओपन आणि EWS सोडलं तर बाकीच्या सर्व कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन SBC, OBC, SC-BC, NT-BC-D, त्याचबरोबर VJ आणि SC-ST या सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर SC आणि ST साठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आवश्यक नाही, परंतु बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी मात्र नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा झाला तर आपल्याला सर्व महाराष्ट्र राज्यामधल्या विद्यार्थ्यांना SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 डॉक्युमेंट एकदा काढले की ते लाईफ टाईम आहे. मग 5 वर्षापूर्वी काढलेलं चालेल का? 100% चालेल, काही अडचण नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी OBC, SBC, SC-BC, VJ, NT-123 या सर्व कॅटेगरी बिलॉंग करत असतात, यांना मात्र 3 डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत. म्हणजे एक तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर हे 3 सर्टिफिकेट असतील तरच ते कॅटेगरीचा लाभ घेऊ शकतो. आता कॅटेगरीचे लाभ घेण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर मेरिट मधला लाभ घेणे आणि फीज मधला म्हणजे फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप किंवा फीज मधला लाभ घेणे, असे 2 प्रकार आहेत. ते आपण नंतरच्या विषयामध्ये जाऊया. परंतु तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर हे 3 सर्टिफिकेट असतील तरच तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये जे सीट उपलब्ध आहे त्याच्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता. तेच जर सेंट्रल मध्ये घ्यायला गेलं तर ओबीसी आणि SC-ST. आता SC-STच्या बाबतीमध्ये मात्र एकदा तुम्ही सेंट्रलच्या लेवलवरचं जर सेंट्रल किंवा स्टेटसाठी SC-ST साठी वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत, परंतु जरी तुम्ही स्टेट काउन्सिलिंग स्टेटचं जरी तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचं सर्टिफिकेट काढलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही सेंट्रलसाठी ती व्हॅलिड आहे. आता बघा सेंट्रल लेवलवरती आपण पाहायला गेलं तर ओबीसी कॅटेगरीसाठी मात्र दरवर्षी सर्टिफिकेट तुम्हाला नवीन काढावं लागतं. मग आता मी पाठीमागे NTA कडे फॉर्म भरण्यासाठी ओबीसीचं सेंट्रल सर्टिफिकेट काढलेलं होतं, तर ते सर्टिफिकेट आपल्याला पुढे चालेल का? तर ते सर्टिफिकेट फॉर्म भरण्यापुरता तुमची कॅटेगरीसाठी व्हॅलिड झालं, परंतु तुमचं काउन्सिलिंग प्रत्यक्ष तर मेच्या नंतर होणं सुरू होणार आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2026च्या नंतर होणार आहे. ते सर्टिफिकेट आपल्याला चालणार नाही. तुम्हाला 1 एप्रिल 2026च्या नंतरचं सर्टिफिकेट आवश्यक आहे.
म्हणजे दरवर्षी ओबीसीचं सर्टिफिकेट तुम्हाला सेंट्रलचं नवीन काढावं लागतं. आता सेंट्रलमध्ये ओबीसी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे का? तर सेंट्रलच्या ओबीसीसाठी कसल्याही प्रकारची कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर एससी एसटी साठी आहे का? जर एखाद्या विद्यार्थ्याचं एससीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट निघालेलं असेल एससी आणि एसटीचं, तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सेंट्रल लेवलला लागत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमची जर कास्ट व्हॅलिडिटी महाराष्ट्रात होत नसेल आणि तुमच्याकडे जर एससीचं किंवा एसटीचं सर्टिफिकेट असेल आणि ते सेंट्रलचं तुम्हाला निघत असेल, तर तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये मात्र तुम्ही व्हॅलिड आहात. म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर, तर ओबीसी साठी फक्त नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं, परंतु त्या 9 नंबरचं ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रलचं जे आहे ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं, त्याच्यावरतीच नॉन क्रिमिलियर येतं. त्यामुळे एकच तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे सेंट्रलसाठी. महाराष्ट्रासाठी मात्र 3 सर्टिफिकेट लागणार. एससी साठी सेंट्रलला एकच सर्टिफिकेट लागेल एससी एसटीला, आणि खाली मात्र तुम्हाला महाराष्ट्र स्टेट लेवलला मात्र एससी आणि एसटी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. एकंदरीत कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये एम्स, जिपमर, ऑल इंडिया कोट्यामधील एएफएमसी असेल किंवा ऑल इंडिया कोट्यामधल्या सर्वांचा लाभ घ्यायचा किंवा अदर स्टेटमध्ये तुम्हाला कॅटेगरी मधून क्लेम करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मात्र 1 एप्रिल 2026 नंतरचं व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. एकंदरीत कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच केंद्रीय जात प्रमाणपत्र आणि स्टेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच त्याला आपण महाराष्ट्र राज्य जात प्रमाणपत्र असं म्हणू, या संदर्भातला डिटेल लेखाजोखा मांडण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एकंदरीत नीट युजी 2026 ची परीक्षा आजपासून जवळपास 35 ते 35 दिवस राहिले. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेस मधल्या डिटेल इन्फॉर्मेशन साठी आपल्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग लिहून पाठवायचे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय, मोठेगावकर सरांचे आरसीसी, IIB म्हणजेच आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी IIB आपण म्हणतो, आकाश, ॲलन, नारायण इन्स्टिट्यूट किंवा विद्या आराधना अकॅडमी, ह्या सर्व ज्या काही टेस्ट सिरीज आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता. काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे एक छोटासा मुद्दा सुद्धा तुमच्या आयुष्याला टर्न देणारा ठरणार आहे. त्यामुळे मला सर्व माहिती आहे, मी सर्वच प्रक्रिया करेल असं म्हणणाऱ्यांसाठी ऍक्च्युअली प्रत्येक टप्प्यावरचं जे अपडेट आहे ना ते खूप महत्वाचे राहतात. तुमच्या आयुष्याला आकार देण्यासाठी, जे तुमचं हाय ड्रीम आहे त्या ड्रीमला सक्सेस करण्यासाठी आपला जो आमचं मिशन आहे, म्हणजे आमचं जे मिशन आहे, आमची जी मोहीम आहे ती तुम्हाला निश्चित उपयोगी पडू शकते. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देई. आपला प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही विजयी व्हाल आणि मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करा, एवढाच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.